साथ दे, दिवा म्हणतो वाटे माळावरल्या म्हाताऱ्याला फक्त तुझा हात दे, फक्त तुझा हात दे. मंडळी, मी आप्पासाहेब बेलवलकर, नटसम्राट. माझ्या संसार वेलीवर दोन फुलं सुंदर स्त्री, एक माझा नंदू आणि दुसरी माझी नलू. आणि माझ्या रंगमंचावरलं एक तिसरं पात्र आहे माझी पत्नी. तिला मी कावेरी म्हणतो, पण मी प्रेमानं कायम तिला सरकार म्हणतो. रंगमंच सोडला, रंगमंच उधार झालो आणि माझी जी होती ती पुंजी माझ्या दोन लेकरामध्ये वाटून टाकली. सरकार म्हणायच्या समोरचं ताट द्यावं माणसानं, पण बसायचा पाठ देऊ नये. पण आम्ही ऐकणार तर शपथ, आम्ही नाही ऐकलं, नाही ऐकलं. नलू, अरे बाळा, काय शोधतेस तू? माझे पैसे हरवलेत, पैसे. अरे बाळा, अगं तुझा नेहमीचा वेगळा स्वभाव ठेवला असेल कुठंतरी आणि शोधत असेल कुठंतरी. अरे शोध जरा व्यवस्थित, तुला सापडतील ते. सापडले नाहीत, हरवले. हरवले नाही, चोरले. चोरले? अगं कुणी चोरले तुझे पैसे? अरे आमच्या या म्हाताऱ्या माणसांच्या त्या रिक्या पोटामध्ये काय असणार आहे? कुणी चोरले पैसे? पप्पा, पैसे हवेच होते तर मागून घ्यायचे का? चोरलेत कशाला? अगं मी पैसे चोरले? अरे नलू, अगं काय बोलतेस तू? मी पैसे चोरले? अगं तुझा बाप आहे पुरी, एक वेळ सांग हे खोटं आहे. एक वेळ सांग पुरी, हे खोटं आहे. हे सहन होणार नाही. एक वेळ सांग हे खोटं आहे पुरी. नाही, पैसे तुम्हीच चोरलेत. पुरी, पैसे तुम्हीच चोरलेत. पैसे तुम्हीच चोरलेत. नलू, पैसे तुम्हीच चोरलेत. चांडाळी काय बोलतेस तू? पैसे मी चोरले, पैसे मी चोरले. पुरीच्या घरी मी चोर ठरलो, पुरीच्या घरी चोर ठरलो. सरकार, सरकार मी रागवणार नाही, सरकार मी रागवणार नाही माझा. सरकार, पृथ्वीच्या पाठीवर काबिलपणे फिरणाऱ्या परमेश्वराच्या पाठी सुरा खुपसू पाहणारी माणसं समोर वावरत असताना राघवायचं नाही. सरकार मी राघवणार नाही, मी राघवणार नाही. पण यांच्यासारख्या आळई समोर मी डोळ्यात पाणी देखील काढणार नाही, अस्व देखील तबा करणार नाही. सरकार, अस्व देखील तबा करणार नाही. जर अस्व तबा झाली तर त्या डोळ्याच्या खाचा करीन संभाजी सारख्या, पण यांच्यासारख्या तेळी समोर रडणार देखील नाही. सरकार, रडणार देखील नाही. सरकार, सरकार मी चोरी केली, सरकार चोरी केली. मी अप्पासाहेब बेलवलकर, ज्याला आपली संपत्ती गुलाल मुक्याप्रमाणे उधळून लावली, तो अप्पासाहेब बेलवलकर आपल्या पोरीच्या घरी चोर ठरला. सरकार, चोर ठरला, चोर ठरला. सरकार, चोर ठरला, चोर ठरला. बाबांनो, आभाळ पाठीवर घेऊन जाणाऱ्या हत्तीना जरी विचारलं तर ते देखील सांगतील या जगात कोणीच कोणाचं नाही. बाबांनो, या जगात कोणीच कोणाचं नाही. या जगात कोणीच कोणाचं नाही. To be or not to be, to be or not to be, that is the question. अरे जगावं की मरावं हाच करा प्रश्न. दुनियेच्या उकिरड्यावर जगावं मस्तलाच्या आनंदानं की फेकून द्यावं त्या सलग मृत्यूच्या काळाच्या डोहामध्ये. आणि करावा अंत माझा तुझा नित्यांचाही. मृत्यूच्या काळ सर्पानं असा काही दंश करावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा कधीच जागृतीचा किनारा. पण त्या निद्रेला जर स्वप्न पडू लागलं
निद्रेला आज जर स्वप्न पडू लागली तर नव्या स्वप्नांच्या अनोखी प्रदेशात जाण्याचा धीर करत नाही, पण जगतो आपण जुनं जागे पण सहन करते प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर झालेले बलात्कार आणि उभं राहतोय अविछाच मारेकऱ्यांच्या दारास. अरे करुणा करा, अरे विधात्या, ज्याला आम्ही जन्माला घातलं ते आम्हाला विसरतात आणि ज्याला आम्हाला जन्माला घातलं तो तूही आम्हाला विसरतो. मग आम्ही थेरड्याने हे हाडांचे सापळे घेऊन कोणाच्या पायावर डोकं आणायचं, कोणाच्या पायावर डोकं आणायचं, कोणा